तर भावांनो, आज आई इंट्रोडक्शन साठी मदत करतायत, आई कॅमेरामॅन आहे. आज ज्यांचा इंटरव्ह्यू मी तुमच्या पुढे ठेवतोय ते आहेत देहदानाचे जनक, ज्यांनी देहदानाची संकल्पनाच पूर्ण जगापुढे मांडली, असे डॉक्टर चंद्रकांत मेहर सर. चला इंटरव्ह्यूवर जाऊया. नाही काहीच नको, काहीच नाही. नाही तुम्ही काय फ्रुट्स वगैरे खात असता मग? रुटीन काय तुमचं मग? आता थँक्यू का भाऊ, तोच विचार करतो मला काऱ्या पाण्याचा. नाही तर भाऊ बाकीत लोक मला काराकाराच म्हणतात. अच्छा, जगामध्ये काही लोक कमी आहे, पांढरे लोक जास्त आहे. हो, म्हणून काळ्या लोक रेसिझम करतात यार हे लोक यार. नाही उलट काळे लोक कमी आहेत आणि पांढरे लोक जास्त आहेत. काल माझी भाषी आली आणि म्हणते तू एवढा काळा खाऊ नये. मी म्हटलं आता मला काय मी एवढा काळा खाऊ ना. कृष्ण काळा होता, राम काळा होता, नाही का यार? कंटाळलो काळा रंग यार. आवाज काळा दाव काढे यार. तू ओरिजिनल इथलं काळच आहे ना, असे नाक दबलेले, हे इथलं ओरिजिनल इंडियातले. हे जे बाकीचे रंग आले ना, गोरा रंग, ते घारे डोळे, हे ते हाईट, पर्सनॅलिटी वगैरे, हे सगळं परकीयांना आक्रमण केलं, सगळं ते झालंय. सत्यानाश होऊन ते झालेलं आहे. ओरिजिनल इथलं काळच लोक, ओरिजिनल इथलं. तुम्हाला विश्वास आहे आत्मा वगैरेवर? नाहीच आहे ना. भगवानावर, देवावर? हा, तर देवाची डेफिनेशन पाहावं लागेल. देव म्हणजे काय? तर तुमच्या मते काय देवाचे डेफिनेशन? जे चांगले सत्पुरुष होऊन गेले ते देव म्हणतात, त्यांना देव म्हणायचं. ओके. ज्या गोष्टीपासून भीती वाटते, सत्पुरुष होऊन गेले म्हणजे तुम्ही जर माझ्याकडे त्यांनी चांगले कामं केलेले आहे, ज्यांनी काहीतरी दिलेला आहे. जो देतो तो देव. देवाची डेफिनेशन जो देतो तो देव. हे 2-4 हातवाले, 2-4 शेपट्यावाले हे काही देव नव्हे. तर हे कोण आहेत मग? नाहीच ते कल्पना आहे ती. कोणी कोणाला पाहिलाय? नाही, सगळी कल्पना आहे. कोणी पाहिलाय? कृष्णाला कोणी पाहिलाय? त्याच फोटोग्राफी होती का? रामाच्या काळात होती का? नाही, पूर्णच कल्पना नाही. हे सगळं म्हणजे हितभर बिन हातभर काकडी असे सारखं आहे ते. अर्धवट ज्ञान. हा, नाही म्हणजे बढवून चढून सांगितलेलं ना, नाही का? गोष्ट छोटीशी. आता ते सांगतात की जसं रामाविषयी बोलतात ते लोक. अवधो राम तपोवनादिगमनम हट्वाम कांचनम वैदेही हरणम जटायु मरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलम समुद्र तरलम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्ण हननम मेघत्व रामायण. एवढं फक्त 200 श्लोकांमध्ये रामायण आहे. त्याच्यात 2 लाखाच्या वर श्लोक आहे. तर एक जोडच गेले ना, ज्याला जसं असं वाटलं. कण्व नावाचा ऋषी होता. तो ध्रुव वगैरे, नचिकेत वगैरे त्या काळातला ऋषी येतो कण्व. तर त्या कण्व नावाच्या ऋषींनी रामायण त्यांनी दाबून ठेवलं स्वतःकडे. मी नाही सांगत, हे एन्सायक्लोपीडिया सांगते. आणि त्यांनी काय केलं की नाही, समाजाला हा संदेश द्यायचा आहे. त्यांनी त्याच्यावर एक स्टोरी लिहिली आणि ती त्याला चिटकवून दिली. असं करू ते वाढत गेलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जी घडलेली सत्य परिस्थिती जे जागेवर राहिली त्याला असं जास्त लावण्यामुळे मग ते खोटे वाटायला लागलं आपल्याला. जसं महापुरुषांसोबत झालेलं आहे फार अगोदरच्या काळात ते तसंच व्हायचं. आणि ते काही म्हणजे त्या पौराणिक कथा आहे त्या, ते काही. मला आवडतं रामायण. जेव्हा मी पाहायचो ना, मला खूप आवडायचं रामायण. मी तिथे बसत होतो ना रामायण पाहताना, काय चुकतं काय चुकचा तुम्ही इंटरेस्ट साठी बसत होतो. मी रामायण पाहिलं, महाभारत पाहिलं. मी कुठे बसतो ना तर माझं ते खरं किती खोटं किती, खरं किती खोटं किती, मी तेच पाहत राहते. नाही का? म्हणजे आपल्या बुद्धीला किती पटून राहिलेलं आहे. नाही पटलं नाही, सांगतो का मी तुम्हाला. किती पटलं आतापर्यंत? किती पटलं? मोठा विषय तो म्हणजे असं पटलं म्हणजे काही गोष्टी खऱ्या वाटतात, काही गोष्टी खोट्या वाटतात. मी खूप जास्त काय करू आता? थोडस शॉर्ट घेऊन टाकायचं, नंतर मग आपण खुर्चीवर बसू. काय प्रॉब्लेम सर? एकदम पूर्ण इथेच थांबतील. ठीक आहे, एवढंच ठीक आहे. हा, आपण आत्मेवर होतो. आत्मा. तर आत्म्याचं कसं आहे, ज्याला आपण शक्ती म्हणतो तोच आत्मा. त्यांनी त्याला आत्मा नाव दिलं, आपण त्याला शक्ती नाव दिलेलं. ऊर्जा म्हटलं, शक्ती म्हटलं, एनर्जी म्हटलं. त्यांच्या दृष्टीने तो आत्मा आहे, आपल्या दृष्टीनं शक्ती आहे, ती ऊर्जा. जी काही निर्मित झाली ती ऊर्जेतून झाली. ऊर्जेची भूमिका ही आईच्या भूमिका आहे. आत्म्यात काहीच नाही, ते काल्पनिक आहे सगळं.
मग हे जे आपण म्हणतो की वजन वगैरे कमी होते मेल्यावरचे काही अर्थ नाही, काही अर्थ नाही त्या गोष्टीला. सिद्धच नाही झालं ना. आम्ही आमच्या लहानपणापासून ती गोष्ट ऐकत आहे, पण खरंच सिद्ध झालं का? वजन तुम्ही कसं केलं वजन? हा, तो एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही त्याला ठेवलं कुठे? वजन कसं केलं? नाही का? मग तो मेल्यानंतर काय झालं? मग आत्मा गेला तर गेला कुठे? मग वजन कमी होणार आहे का? काहीच नाही. ऊर्जेला वजन आहे का? प्रकाशाला वजन आहे? नाही. काय ती ऊर्जा आहे? चुंबकाला वजन आहे? नाही. चुंबकाला वजन आहे, चुंबक शक्तीला वजन नाहीये. तेच चुंबक शक्तीच म्हणायची नाही का? किरणाला वजन आहे का? तरी काढतात ते लोक एकदम पॉइंट काढतात तो त्यानु ते वजन काढतात. राहू द्या, पण इन जनरल नाही. आपण होतो की देहदान कधी सुरुवात झाली होती? आईला ब्रेस्ट कॅन्सर होता. देहदानानं ही कन्सेप्ट जी मांडलेली आहे ती अंत्यसंस्काराच्या समस्येवर उपाय म्हणून मांडलेली आहे. म्हणजे जे आपल्या म्हणजे मेल्यानंतर जे काही आपण आणि आपण जाळतो गाडतो नदीत टाकतो त्याच्यावर ती कन्सेप्ट मांडलेली आहे. त्या मेलेल्या माणसाचा उपयोग कसा करता येईल आपल्याला. तर या सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये तशी त्याची विविध गोष्टी आहेत त्यामध्ये. पण सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये काय आहे की सायन्समध्ये काय येतं? एक फिजिक्स येते, केमिस्ट्री येते, इंजिनिअरिंग येते, टेक्नॉलॉजी येते. आजपर्यंत कधी विचारच केला गेला नाही की मेलेल्या माणसाचा या संबंधाने अभ्यास करून त्याचा रिसर्च करून नवीन काहीतरी जग निर्माण करता येईल काय? अभ्यासाचं जग, संशोधनाचं जग. कारण माणसाचं ब्रेन असं आहे की त्याला काही कमी लेखता नाही आहेत. आज जे पूर्ण वस्तूंचा जो महासागर आहे, निसर्गाने जे तयार केलं ते केलंच, पण जो वस्तूचा महासागर आहे तो पूर्ण मानवाने तयार केलेला आहे. आजपर्यंत या विषयाला कोणी हातच लावला नाही का? आणि जेव्हा आता आपल्याला हा जगातला टॉपिक असून जगात कोणी हात नाही लावलेला आहे आणि तुम्ही इनिशिएटिव्ह घेऊन सुरुवात केली. हो. देहदानाची कन्सेप्टच आपण मांडली आहे ना. याच्यापूर्वी म्हणजे देहदान करावं, मेलेला माणूस कामात यायला पाहिजे ही कोणी गोष्ट मांडलीच नाही ना याच्यापूर्वी. देव, ऋषी, प्रसिद्ध, पैगंबर, धर्म कोणीच काही मांडलं नाही. ते आपणच मांडलं ते. आणि ती मला सुचलेली आयडिया आहे ती. मी काही कोणाकडून आयडिया कशी सुचली? साधारणतः पूर्ण मागचं सांग. तेवढं पूर्ण तुम्हाला जे सांगायचं ते एक्सप्लोर करा. ते पूर्ण जे सांगता येईल ते सांगा. आईच्या गोष्टी सांगू शकाल तर आईच्या गोष्टी सांगा. पुण्य नाही तर ते पूर्ण सांगू का? चालेल पूर्ण. मग तेवढा वेळ दे. अरे काय नव्हतं. अच्छा, तुम्ही बिनफिकर मन सोक्तपणे तुम्हाला जे सांगायचे सर्व सांगा. आवाज खूप जास्त येतो ट्रॅफिकचा? लाईटाचा काहीच प्रॉब्लेम नाही. लाईटाचा कुठेच काही प्रॉब्लेम नाही. ते मी सांभाळून घेतो. तुम्ही त्याला नका टेन्शन घेऊ. तुम्ही फक्त देहदानाची सुरुवात सांगा. काय झालं होतं की साधारणतः 1972ला मी मॅट्रिक पास झालो. 1972? हां. आणि त्याच वेळेस माझ्या आईचा कॅन्सर उफाळून आला. अगोदरपासून ट्रीटमेंट होती, ESIमध्ये ट्रीटमेंट होती माझ्या आईची. डॉक्टरनं काही विशेष लक्ष दिलं नाही. नंतर तो कॅन्सर उफाळून आला. नंतर शेवटी त्यांनी सांगितलं का मेडिकलला ॲडमिट करा. मेडिकलला ॲडमिट केलं तिला. त्यावेळेस जस्ट मी मॅट्रिक पास झालो होतो. पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतली होती. म्हणजे लहानच वय? हो, जेमतेम 15 वर्षात असताना मी मॅट्रिक पास झालो. तर तिथे ॲडमिशन घेतलं. तिला भेटून जायचं कॉलेजमध्ये जाताना एव्हरीडे, दररोज सकाळ संध्याकाळ तिकडून येताना भेटायचं तिला. एक दिवस तिने मला कंप्लेंट सांगितली की डॉक्टर लोक मला साधारणतः 1 ते 1:30 वाजेपर्यंत काही खाऊ पिऊ देत नाही आणि ₹1 देतात. आणि तिला त्रास होत असेल, तिला चेक करतात, प्रश्न विचारतात, थोडंसं दाबून पाहिजे. तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. तर तिचं असं म्हणणं होतं की तू डॉक्टरना सांग की माझ्या आईला ₹1 देऊ नका आणि माझ्या आईला तपासूही नका. तर माझंही बालमनच त्रास होत होता. हो, त्रास होता ना, माझंही बालमनच. मी विचार केला का असं काय करतात डॉक्टर लोक. तर मला असं वाटलं की डॉक्टर लोकांना पेशंट मिळत नसावे तपासायला, म्हणून ते लालची पोटी का होईना म्हणजे पेशंटला वाटत का झाला त्रास आपल्याला ₹1 तर मिळतो ना. त्यावेळेस ₹1 खूप मोठी किंमत होती. त्यावेळेस 62 पैसे 63 पैसे चांगल्या क्वालिटीचा सरबती बोट मिळायचा गहू. इतकं स्वस्त होतं त्यावेळेस. ते ₹1 त्यावेळेस द्यायचे. तर मला वाटलं की यांना काही म्हणजे शिकण्याकरता मिळत नसावं म्हणून त्यांनी ते ₹1 देत असावे. मग मी माझ्या आईची समजूत काढली. म्हटलं तूच तर नेहमी म्हणते आम्हाला की आपण लोकांसाठी झिजायला पाहिजे, झटायला पाहिजे, लोकांसाठी काहीतरी चांगलं करायला पाहिजे. तूच म्हणते म्हटलं आम्हाला. आता ते तसंच ते करतायत, तुझ्यावर करतायत ते का ते जे अभ्यास करतायत तो एक तर तुझ्या कामात येईल का समजा तुझ्या कामात नाही तर जी पुढची येणारी पिढी आहे कॅन्सरचे जे काही रोगी आहेत त्यांच्यासाठी ते अभ्यास कामात येईल. करतात तर करू दे. तुम्हाला तेवढंच कळलेलं
की ते काय करतात म्हणून डॉक्टर्स लोक? अंदाज होता, काय करतात मला माहित नाही. तिचं सांगण्यावर मी एक अंदाज बांधला. अच्छा, अंदाज बांधला तुम्ही. हम्म, हम्म, हम्म. ते झालं एक. नंतर मग काही दिवसांनी आईची तब्येत बिघडली, जास्त आली. आम्ही काही दिवस तिथंच फिरतो अगोदर माझ्या आईला वगैरे. मग तब्येत बिघडली, मग सुट्टी घेतली. थोडंसं त्या काळात आम्ही बाहेरचं इकडलं तिकडलं सगळं ते पाहिलं. ते त्या जुन्या काळातले सगळे लोक ते पाहिलं. आणि मग 1973ला 16 मेला ती मरण पावली. डोक्यात ती घटना होतीच माझ्या की आई मरण पावली बा. नाही तर मेडिकल अभ्यासाला अच्छा. पाहिजे, ती घटना होती माझ्या डोक्यामध्ये. अच्छा, म्हणजे आईचं दुःख वेगळं होतं आणि आई जेव्हा मरण पावली हां. त्याच्या आधीपासूनच ती गोष्ट तुमच्या मनामध्ये बसली होती की हे का करत ती असतील, तपासत होते ना, 1 रुपया देऊन का तपासत असतील बा? नाही, मला आई वारली त्याचं बिलकुल दुःख झालं नाही. असं का? कारण काय होतं की लहानपणी माझी आई समजा कोणी मयतीला वगैरे गेली हा. कुठे, ते याद जायचं आणि तिकडून थोडंसं रडत राहायचं. मी माझ्या आईला क्रॉस क्वेश्चन विचारायचा, माणूस मेला तुम्ही का रडता? ती काय उत्तर देणार, जाऊन तुला काही कळत नाही म्हणजे मी मेल तर तू रडायचं नाही म्हणे. असं तिने म्हटलं. ही एक गोष्ट होती का आपण आईला शब्द दिला का तू मेली तरी मी रडणार नाही, हा एक तो शब्द. आणि दुसरी गोष्ट असं वाटायचं की आपल्या आईने आपल्यासाठी का म्हणून त्रास सहन करायचा. आपण तास 15 वर्षाचा, माझी लहान बहीण 6व्या वर्गात होती. तिला कमी वेदना होत आहे का, तिला कमी त्रास होत आहेत का? अरे ज्या पोरांची आई वगैरे लहानपणीच मरते, ताणे असताना मरतात, तर ते पोरं कशी जगतात? तर माझ्या आईने माझ्याकरता म्हणून तिने त्रास सहन करत जगायचं का? ती वाचणार तर नाही, ते माहीत आहे कॅन्सर झालेला आहे, वाचणार नाही तर तिने किती दिवस त्रास सहन करायचा नाही का? ना आपण डॉक्टर आहे नाही काही, म्हणजे त्यावर उपाय निघाला काय करू काय शकतो आपण, असा विचार यायचा. तर मग त्यावेळेस काय झालं की वडिलाला म्हटलं माझ्या आईला द्यायचं का मेडिकल कॉलेजला. तर वडील तरी काय म्हणत, त्या जेमतेम 16-17 वर्षाचं वय माझं. त्यांनी माझ्या तोंडाकडे पाहिलं, काही नाही, जसं व्हायचं तसं अंत्यसंस्कार जाऊन करून टाकला. मग काय व्हायचं की ते झाल्यानंतर कधी कधी वडील कधी सुट्टी घेऊन यायचे, दुसरे लोक कोणी मरण पावले तर शेजार पाजारचे. आता आपली गरीबच फॅमिली, वडील मिलमध्ये टर्नरची नोकरी करत होते. कुठे, कोणत्या मिलमध्ये? एम्प्रेस मिलमध्ये. अच्छा, हां. टर्नरची नोकरी करत होते. तुम्ही प्रॉपर नागपूरचेच आहात का? तसं तर आम्ही प्रॉपर पुण्याचे आहोत. म्हणजे 1747मध्ये भोसल्यांसोबत नागपूरला आलो आम्ही, तेव्हापासून इथलेच झालो. अच्छा. हां, तर सिरसपेठ आमचं मूळ. हां, सिरसपेठ नागपुरातला. मग काही फॅमिली आमच्या तिकडे आपल्या सोमलवाड्याला गेल्या, काही गुमगावला गेले. आमचं म्हणजे वडलोपाटीत घर वगैरे तिकडे होतं. ओके. आपला जन्म केव्हाचा आहे? माझा 1956चा जन्म आहे. अच्छा. आणि तो चंद्रपूरचा आहे, आदुळीचा जन्म माझा. अच्छा. हां, म्हणजे तुम्ही शिफ्ट नागपूरला झाले, जन्मले चंद्रपूरला? नाही नाही, त्याचं वेगळं कारण आहे. माझे भाऊ अगोदरची, माझा मी 7वा नंबर आहे. सगळे भाऊ मराठी म्हणून मग योगागन त्यांनी तो माझा जन्म तिथे केला. ते सगळे लोक विचारते कोणी छुछा करतो, सण असं करतो. म्हणजे कसं तुमचे 7 भाऊ मरण पावलेत? नाही, 6 मरण पावले, मी 7वा. 7वे आहात? हां. आणि तुम्हाला किती बहिणी आहेत? एकच आहे. आम्ही दोघंच जगलो. दोघंच जगलेत? हां. म्हणजे स्मशान गाडीत जे अंत्यसंस्कार करतात ना, ते 150 रुपयामध्ये मयत व्हायची पूर्ण खर्च. पण तेही राहत नव्हते. बरं, कोणी कोणाला मागितलं तर लोक त्याला टचटच बोलायचे का तुला का भीक लागली का, एवढी पैसे नाही का, असं करता येत नाही, तसं करता येत नाही. बरं, पुरीसारख्या जॉईंट फॅमिल्या राहिल्या नाही, आयसोलेट फॅमिल्या नाही का. तर त्या काळात 150 म्हणजे फार मोठी गोष्ट होती. त्या काळात 150 म्हणजे अतिशय मोठी गोष्ट होती त्या काळामध्ये. लोक बोलायचे. बरं, ते झालं की तोंडला पण बुक्याचा मार. तुम्हाला तर मग 30 दिवस करावंच लागते, 10वा करावंच लागते, 13वी करावं लागते, 14वी करावंच लागते. ह्या अंधश्रद्धेवर आपण बोलू शकतो का? हो, बोलता येईल ना त्याला. तर काय नक्की काय आहे 3रा दिवस 4था दिवस काय आहे नक्की? लोकांची कल्पना आहे, त्या अगोदरच्या लोकांची मांडणी केलेली आहे या लाईनमधली, की नाही का, की आपण मेल्यानंतर मग असं होते आणि तसं होते, मग तो भूत बनतो, मग वर जातो, मोक्ष मिळते, स्वर्ग होते, पुनर्जन्म होते, आहे की नाही? असं म्हणतात की सायंटिफिकली ना, की देहातून जेव्हा आत्मा वगैरे असतं का? नाही. आत्मा म्हणजे ऊर्जा. आत्मा म्हणजे ऊर्जा. हां, आत्मा म्हणजे ऊर्जा. आणि मी वाचलं नाही असं, पण माझे मित्र मी लहान होतो तेव्हा मला सांगायचे, ते म्हणायचे की जेव्हा माणूस मरतो ना तेव्हा त्यातलं कितीतरी वजन कमी होतं असं म्हणतात. पण कधी सिद्ध झालेलं नाही आहे. आम्ही ऐकलं लहानपणापासून, अच्छा. पण कधी सिद्ध झालेलं नाही आहे ते. तर हे सर्व अफवा मानायला काही प्रॉब्लेम नाही. अफवा नाही, ते आता ते हजारो वर्षापासून लोक सांगत आलेले आहेत, त्यावेळेस एवढं सायंटिफिक हे होतं का. पण मी माझ्या माहितीप्रमाणे मला असं वाटते की आत्मा म्हणजे ऊर्जा,
म्हणजे आपण तो आता तुम्ही जेवढा अभ्यास केला त्या विषयावर स्वतंत्रपणे म्हणजे बोलता येईल, अच्छा. 5-10 मिनिटं घेता येईल की नाही. म्हणजे आत्मा म्हणजे ऊर्जा कसं आहे का नाही, पण आत्मा म्हणजे ऊर्जा. पण कसं मला एकदा सांगा ना, मला समजून सांगा ना, मला आवडेल ही गोष्ट आहे. हो, तर मला सांगा शरीरामध्ये काय राहते, शरीर कसं चालते. बुद्धीनी अवयव सर्व रिस्पॉन्स देतात बुद्धीला, बुद्धी रिस्पॉन्स करते. हा, मग हे कशाच्या भरोशावर चालते, हे कशाच्या इन्स्टिंक्ट, हे आपल्याला काइंड ऑफ एनर्जीज. हा, काइंड ऑफ एनर्जी. आपण त्याला मग केमिकल म्हणू, फिजिकल म्हणू, बायोलॉजिकल म्हणू. त्यांनी एकामेकाला संदेश पोहोचवला जातात, त्या हिशोबाने आपण बायोलॉजी आली त्याच्यामध्ये बायोलॉजी. म्हणजे फिजिक्समध्ये केमिस्ट्री इन्क्लूड आहे. म्हणजे पहिले फिजिक्स आहे, थोडेफार रिलेटेड आहे एकमेकांना. रिलेटेड नाही, त्याच्यावरच डिपेंड आहे. रिलेटेड वगैरे एकमेकांवर पूर्णपणे डिपेंडेड. हो. अच्छा. सगळ्यात जी उत्पत्ती झाली ब्रह्मांडामध्ये ती फिजिक्स झालेली आहे. म्हणजे सगळ्या ऊर्जा निर्माण झालेल्या वेगवेगळ्या, नाही का. जसं तुम्ही आपण जर त्याच्यामध्ये आतमध्ये गेलो, आपण अभ्यास केला की पहिले चार्ज कसा निर्माण झाला, मग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी आली, टाईम कसा आला, स्पेस कसा आला, नाही का. तर मग उष्णता कशी निर्माण झाली, त्याच्यातून नंतर मग काय घडलं, त्याच्यातून मग स्फोट झाला, मग त्याच्यातून मग पुढं मग त्या स्फोटातून नंतर मग पुन्हा मग तो अणु रेणू इकडे आहे की नाही, हे सर्व हे सगळं हे म्हणजे अणु रेणू वगैरे पर्यंत हे सगळं फिजिक्स आहे. हे सगळं फिजिक्स आहे. आणि अणु रेणूच्या नंतर जे मग मूलद्रव्य होतात, संयुग होतात, नाही का. त्याच्यापासून मग वेगवेगळ्या वस्तू, केमिकल रिॲक्शन, वस्तू वगैरे तयार होतात. शेवटपर्यंत म्हणजे पहिला जीव निर्माण होतपर्यंत हे सगळं केमिस्ट्रीचा भाग आहे. आणि जो पहिला जीव निर्माण झाला 386 करोड वर्षापूर्वी, आणि त्याच्यापासून जे काही उत्क्रांत होत गेलं, म्हणजे वेगवेगळ्या वातावरणामध्ये याच्यामध्ये आहे की नाही, अकॉर्डिंग टू टाईम, नाही का. तर ती आधी जीवशास्त्र झालं. ही त्याची तिसरी पिढी आहे. पहिली पिढी फिजिक्स, दुसरी केमिस्ट्री, तिसरी बायोलॉजी. फिजिक्स असल्याशिवाय बायोलॉजी तयारच होऊ म्हणजे केमिस्ट्री तयार होऊ शकत नाही. आणि नाही केमिस्ट्री नाही, मग फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्ही पाहिजे. नुसतं केमिस्ट्री चालणार नाही. तर त्याच्यात असल्याशिवाय बायोलॉजी तयार होणार नाही. म्हणजे हा तिघांचाच मेळ आहे. बायोलॉजी जे काही होते आहे, घडामोडी घडते आहेत, ह्युमन बिंग म्हणू आपण किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर त्याच्यामध्ये तिघांचाही मेळ आहे. त्याच्या जेवढी सजीव आहे त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी तिघही आहे. तर माझा तोच अभ्यास होता त्याच्यामध्ये, आहे की नाही. का आजपर्यंत आपण येऊन जाऊन केमिस्ट्री अभ्यास केला आणि त्याच्यावरून आपण औषधी काढल्या की आपण फिजिकल थेरपीने आपण हे केलं, मालिश करा, हे करा, ते करा, असं करा, तसं करा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे करून टाका. पण त्या हीटचा काही संबंध आहे का, स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा काही संबंध आहे का, गुरुत्वाकर्षणाचा काही संबंध आहे का, चुंबकाचा काही संबंध आहे का, विद्युतचा काही संबंध आहे का, नाही का. आता जे आपण बुद्धी होता, ठीक आहे, हेपर्यंत झालं. मग बुद्धी कशी निर्माण झाली, ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे त्या, आणि त्याच्यामुळे तसं होते. मन कसं तयार झालं, तर हे सगळं ऊर्जा आहेत. काहीच नाही. ऊर्जेला वजन आहे का, प्रकाशाला वजन आहे नाही का, ती ऊर्जा आहे. चुंबकाला वजन आहे नाही, चुंबकाला वजन आहे, चुंबक शक्तीला वजन नाही. तेच चुंबक शक्तीच म्हणायचं नाही का. किरणाला वजन आहे का, तरी काढतात ते लोक तिथं पॉईंट काढतात, तो ते अणु ते वजन काढतात, उद्या. पण इन जनरल नाही. आपण होतो की देहदान कधी सुरुवात झाली होती, आईला ब्रेस्ट कॅन्सर होता, आणि मग काय झालं, लोकांचे प्रॉब्लेम मला येत होते किंवा लोकांकडे पैसा नाही आहे, आणि समाज जबरदस्ती नाही, हे व्हायलाच पाहिजे. पण समाज हे पाहत नाही की त्यांच्या घरची परिस्थिती काय. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नव्हता, नाही का. पण ज्यास आता आयसोलेट फॅमिली झाली, तर तो त्याची बायको आणि त्यांचे पोरं बाळ, तर त्यावेळेस एवढा पैसा तर म्हणून शक्य नसतं ना. पूर्वी तो बाहेर येत होता, अंत्यसंस्कारचा तो पूर्ण फॅमिलीवर येतो. इथं न्यूक्लिअर फॅमिली झाल्या, त्याच्यामुळे तो एकटा बाहेर येतं. कसं शक्य आहे एवढा मोठा खर्च करणं, तो त्यांना प्रॉब्लेम. तुम्हाला ती गोष्ट खटकवते. आणि गरीब लोकांना प्रत्येक गोष्ट खटकते. प्रत्येक साधं जरी साधी औषधी आणायची असली तर त्याकडे पैसे नसतात, नाही का. म्हणजे त्याला ते अंगावर ते दुखणं काढावं लागते, नंतर त्याचा मग भयानक रूप घेते. ही वास्तविकता आहे, नाही का. तर ती खटकायचं. नंतर काय झालं की आपण माझ्या म्हणजे नातेकामध्ये कोणाच्याच गावी नदी नाही आहे. हौस असते ना एक नदीवर जायचं, आंघोळ करायची, पुरतात थोडस गुडघाभर पाण्यामध्ये पोहायचं, मोठ्या हौस राहते ती. तर कोणी मेलं राकड शिरलं तर आपण समोर जायचं पटकन, चाललं तिथे. तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की आपण आपल्या घरच्या पाण्याने आंघोळ करतो, पण तिथल्या पाण्याने आंघोळ केल्या ठिकाणी थोडस खास सुटते, पुरळ येते अंगाला. असं काय होते मग, याचा अर्थ पाणी खराब झालं.
त्याच पर्यावरणाची प्रदूषणाची जी काही कन्सेप्ट नव्हती त्या काळात. पाणी खराब झालं असं ते कन्सेप्ट. मग स्मशान घाटात जाऊन जातो, तिथे असं घाणेरडा स्मेल येतो, म्हणजे काय झालं, हवा खराब झाली. असंच ते डोक्यात यायचं. एकदा काय झालं होतं की मी असं घरीच बसलो होतो आणि ते कचरा वेचणारे लोक असतात का नाही, रबर, प्लास्टिक, कागद वगैरे, तिथे घरासमोर ते उकरीडा होते, तिथे ते कागद वेचत होते. ते पाहून माझ्या डोक्यात एकदम लख्ख प्रकाश पडला की कागद हे वेचतात कसे करतात, हे उचलून घेऊन जाते नाही तर रिसायकलिंग करते आणि पुन्हा कागद म्हणून पाठवते. कागद बनतो कशापासून? कागद बनतो तर बांबू पासून. बांबूचा कागदाचा मेळ आहे का? काहीच नाही, काहीच नाही. तरी बांबू पासून कागद बनतो. पाहिलेलं आहे मी कारखान्यामध्ये. त्याच्यापासून जर कागद बनू शकतो नाही का, तर मेलेल्या माणसापासून काही इतर वस्तू तयार करता येणार नाही का? या कारण आपण पशु पक्षी प्राण्यापासून काढतो नाही का, तो करता येणार नाही का? हे दोरा आहे, जो पोटातल्या आतड शिवायचा जो दोरा आहे, तो ऑस्ट्रिया कंट्रीमध्ये निळ्या रंगाचा खेकडा आहे. त्याच्या ऑस्ट्रिया वेगळ्या, ऑस्ट्रेलिया वेगळ्या, दोन्ही वेगवेगळ्या. तर त्याच्या लाळेपासून तो दोरा तयार करतात. किंवा आपली मांजर असते, मांजरेला मारतात आणि तिचे गट म्हणजे आतळे, आतड्यापासून तो दोरा तयार करतात. आता मला सांगा की मांजरीच्या आतड्याचा दोरा होऊ शकतो, तर तिथे हिंस्र पशु आहे नाही का, ती जर चावली तर आपल्याला रॅबिच इंजेक्शन घ्यावं लागते, तरी त्याचा दोरा करतात, तो माणसाला सुटेबल आहे नाही का. तर मग माणूस मरतो तेवढे एवढा मोठा तो मांजरी एवढूशी, तर माणूस एवढा मोठा, त्याच्या मग आतडी भरपूर मोठे नाही का, तर त्याच्यापासून दोरा नाही करता येणार का? मॅक्सिमम वस्तू आपण ज्या तयार करतो, एक तर म्हणजे त्याला आपण म्हणतो वस्तू म्हणून म्हणतो, ज्यात जीव नाही अशा समजतात त्या वस्तू, तर त्या वस्तूपासून किंवा जे प्राणी जगत आहे त्याच्यावर कुठला स्त्राव, कुठलं काही असं वेगवेगळ्या वस्तूपासून आपण औषधी तयार करतो. माणसाचा उपयोग होऊ नये का? आजपर्यंत तसाही माणूस त्याला कलंक लागलेला आहे. हे सगळं काही कामात येते, पण मेलेला माणूस कधी कामात येत नाही. त्याचा वास येते म्हणून, दुर्गंध येते म्हणून, त्याचे बॅड इफेक्ट होऊ नये म्हणून त्याला आपण अंत्यसंस्कार करून टाकतो. आलेली नेहमीची परंपरा आहे की नाही. मग याच्या याच्याने त्याचा फायदा होऊ शकतो ना. त्यावेळेस थोडस नेत्र डोक्यात होतच की मेल्या माणसाचे नेत्र लागतात म्हणून, त्याचं हे कामात येऊन राहिले ना नाही का. काय काय जे जे कामात येईल ते काढता येईल ना. ते कशासाठी? तर दुसऱ्यांना वाचवण्यासाठी, म्हणजे जिवंत माणसं ते लावण्यासाठी. आणि पुन्हा आणखी काय की जे पशु पक्षी प्राणी मारले जातात त्याच्याकरता, त्याच्याही करता येईल ना. आपण नेहमीच म्हणतो एक म्हणजे ती फ्रेज आहे की मी मेल्यानंतर माझ्या कातड्याचे जरी जोडे करून तुम्हाला घातले तर तुमचे उपकार माझ्याने फिटणार नाही. हा विचार कसा आला? कोणतरी असं ट्राय केला असावा, त्यावेळेस मे बी प्रयत्न केला असावा, म्हणून हा विचार आला ना. हे संशोधनाचं एका छोट्या म्हणजे 1-2 वाक्यात ती मांडणी आहे. ती कोणी प्रयत्न केला असेल, कमीत कमी विचारता आला असेल तो, विचारायला तेव्हाच ते शब्द निघाले नाही का. म्हणजे करायला काय हरकत आहे, का होऊ शकत नाही का. तर मी म्हटलं आपण जे करतोय ते काहीतरी राष्ट्रीय द्रोह करतोय, राष्ट्रद्रोह करतोय. मला असं पर्सनली वाटायला लागलं की आपण काहीतरी चूक करतोय, तो काही राष्ट्रद्रोह करतोय, आपण देशाची काहीतरी गद्दारी करतो का. त्याचा मेलेल्या माणसाचा उपयोग आपण आणता यायला पाहिजे ना नाही का. आपण समजा मेलेल्या माणसाला एक जीव समजला तर त्याचाही उपयोग व्हायला पाहिजे, प्रत्येकाला आपला उपयोग व्हायला पाहिजे ना नाही का. तर त्यालाही असं वाटतं का मी मेलो जरी आहे पण तरी माझा उपयोग व्हायला पाहिजे ना नाही का. तर त्याच्यामध्ये त्याला मन तर नाहीच आहे ना, पण त्याला ती शांती बिंती मिळत नाही. त्याच्या आपण जर असं काल्पनिक विचार करतो म्हटलं शांती नाहीच आहे. तो त्याचा तो राईट आहे की नाही, त्याचा तो अधिकार पण तो द्यायचा. तर जर तो मी याच्यावर एक नाटक लिहिलं होतं थोडंसं नाही का, तो त्यांचा अधिकार आहे. तर आम्ही दुसऱ्या कामात येतो तर मग गव्हर्नमेंट आम्हाला आमचा उपयोग का करून घेत नाही. म्हणजे आम्ही त्या उपयोगापासून वंचित राहतो. म्हणजे जे काही आम्हाला म्हणजे मोक्ष पुण्य वगैरे काहीच नाही, पण तरी मांडणी केली की नाही का जे आम्हाला पुण्य मिळणार आहे, जे आम्हाला भलं करणाऱ्या लोकांचं नाही का, त्यापासून तुम्ही आम्हाला वंचित का ठेवता. एक मी थोडस नाटक लिहिलं होतं त्याच्यामध्ये. काय नव्हतं नाटक? असंच काहीतरी जशी शाळेमध्ये पोरं कथित पेनाचं आत्महत्या याचं आत्महत्या, तसं मी मृतदेहाचं आत्महत्या म्हणून लिहिलं होतं. लेखही म्हणून तो छापून आलाय तो. नाही पण विचार खूप चांगला आहे ना. हा विचार ऍक्च्युली चांगला आहे.
मृतदेहाचं मन मांडणं म्हणजे वेगळीच गोष्ट आहे, संकल्पना वेगळीच आहे. लोकांनी फक्त भूत नाही समजावा म्हणजे दुसरं काही नाही. त्यामुळे सांगितलं सगळं की मी भूत नाहीये, आम्ही दुसरं तुमचं भलं करू इच्छितो, तुम्ही आम्हाला घाबरू नका असं वगैरे ते सगळं मांडणी आली होती नाही का. आम्ही लीडर आहोत, आम्ही समाजाचं नेतृत्व करतो, आम्ही लोकांचं भलं करू शकतो, असं ते खूप वेगवेगळे विचार मांडले. लोक लीडर तर आजकाल पैसे कमवणारे लीडर असतात, लीडरला पोरं बाळ असतात, आम्हाला काही पोरं बाळ नाहीये नाही का, त्याच्यामुळे आम्हाला काही आपल्या स्वतःचा लोभच नाही, आम्हाला समाजाचं हित आहे आमच्या समोर, अशा टाईपने तो विषय रंगवला होता. वेगळाच विषय गेला असेल मग तो. हो आहे, ते लेख आहे तो माझा आलेला आहे, छापून आलेला लेख आहे. आपण नेत्रदानावर होतो. नेत्रदानानंतर हो, तर अशा प्रकारे ते आत्म्याचं हे आहे त्याच्यात. आपण तर त्याच्यामुळे आपण काहीतरी राष्ट्रद्रोह करतो असं मला वाटलं. ते नंतर मग काय झालं की आमची पहिली बॅच होती डिग्रीला ऍडमिशन घेणारी, बीईला. पूर्वीच्या काळी ऍडमिशन घेत नव्हते, मग आम्ही लोकांनी स्ट्राईक वगैरे केला होता. त्याच्यामुळे 1979 पहिली बॅच होती आमची डिग्रीला पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेणार. शिक्षण वगैरे पूर्ण पुण्यातलं होतं? नाही, पहिले पॉलिटेक्निक नागपूरमध्ये झालं ना कॉलेज, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक. मग नंतर काय झालं की आम्ही पुण्या इंजिनिअरिंग कॉलेजला मी शिकायला होते तिथे. साईड रूम पार्टनर होता एक धोंडूमामा कॉलेजचा विद्यार्थी. काय? धोंडूमामा कॉलेजचा होमिओपॅथीचा विद्यार्थी. धोंडूमामा, त्या कॉलेजचं नाव आहे. तर तिथला तो विद्यार्थी होता, त्याच्याकडे कवटी होती, स्कल होती, मेलेल्या माणसाची खोपडी होती. मग आम्ही थोडस म्हणजे एवढे काही आपण परिपक्व नव्हतो, त्याला बोट लावून पाहायचं काही करंट येते का असं भीती वाटायची त्याच्यामध्ये. स्कलची पण भीती वाटायची ऑब्विसली, सगळ्यांनाच वाटते ना. आधी माझ्याकडे स्कल आहे, कोणी पाहिले तर लहान पोरं म्हणजे माझी मावशी आली होती घरी माझ्या, सगळं तो स्कल होता, स्कलवर ते पूर्ण राष्ट्रीय एकात्मतेचा मॉडेल मी तयार केलेला आहे. तर ती सांगे, तिचा मुलगा छोटा होता, त्या पोराला दाखवू नको म्हणे, ते घाबरेल म्हणतो म्हणे. म्हटलं मावशी तू आता पहा, भीती तुम्ही घालता, त्याला काही भीती नसते. त्याला कडेवर घेतलं मी, त्याच्या जवळ नेऊन दिलं मी, तो त्याच्या नाकामध्ये बोट टाकते, त्याच्या तोंडामध्ये बोट टाकते. म्हणजे पाहून मी मावशी तू आता, तुम्हाला म्हणजे काय त्याला भीती वाटत, तो त्याच्या तोंडात बोट टाकते, त्याच्या दातामध्ये बोट टाकून, त्याच्या डोळ्यामध्ये बोट टाकून राहिला, तिथे जिथे ते खाची आहे कानाचे त्याच्यावर तो बोट टाकून राहिला. कल्पनाच नाही ना ते काय आहे. तर म्हणजे भीती आपण टाकतो त्याच्या मनामध्ये, रियालिटी आहे का नाही, काहीच नाही येते. आपल्या कल्पनाच आपण टाकत असतो की हे याने तुला काहीतरी हानी होऊ शकते बा, त्याच्यापासून दूर राहा. नाही, ह्या ज्या जुन्या लोकांनी ज्या काही म्हणजे गोष्टी मांडणी केल्या त्या चुकीच्या मांडणी आहे. आज ते चुकीच्या वाटते, त्यावेळी ते बरोबर वाटत असेल लोकांना, कारण त्यांना माहितच नाही ना, त्यांना माहितच नाही ना. त्यांनी जे काही मांडलं गेलं ते एक अंदाज अंदाजानेच मांडलं. काही अर्धवट खरं होतं, काही अर्धवट खोटं होतं, सगळं अंदाजाने मांडलं ते. आज त्या सायन्स युगामध्ये त्या काही गोष्टी खऱ्या होतात, काही खोट्या होतात त्या नाही का. आज तशी यंत्र निघाली तपासण्यासाठी, पाहण्यासाठी वगैरे सगळे. तर तिथे मग त्यांनी सांगितलं का ही कवटी म्हणे आम्हाला 3 विद्यार्थी मिळून 80 रुपयात दिली जाते. 3 विद्यार्थी मिळून 80 रुपयात एक कवटी. आणि 80 रुपयात तर त्यावेळेस आमचं एका महिन्याचं जेवण होतं, की जे आम्ही आमच्या घरी खाल्लं नसतं ते चांगल्या क्वालिटीचं जेवण 80 रुपयात तिथं महिन्याभरात मिळत होतं मला. एका कवटीची किंमत 80 रुपये, ती 3 विद्यार्थी मिळून एका पोराला येत नाही का. एका पोराला एक नाही. त्यावेळेस मला वाटतं नागपूर पुण्याचं भाडं विथ रिझर्वेशन 33 रुपये होतं. त्या काळातलं ते 80 रुपये म्हणून त्यांनी सांगितलं. म्हटलं तू त्याला म्हटलं मला ते बरोबरच नाही वाटलं. म्हटलं आम्हाला काय बेवकूफ समजतो का रे म्हटलं. चाल तू म्हणलं नागपूरला पाहिजे तेवढ्या कवट्या मिळून देतो. त्यांना माहित होतं स्मशान गाड्या पडल्याच असतात. लोक दुसरे प्रेत गाड्यासाठी त्या कवड्या काढतात नाही तर टाकून देतात तिथं. पाहिजे तेवढं देतो मी. चल तू नागपुरामध्ये आम्हाला काय माहित का तेवढं बॅन असते हे असते काय माहिती. तर असं ते झालं. मग त्याच मग त्याची महत्व कळलं ते कवडीचं खोपीचं काय महत्व आहे. नंतर काय झालं की 1982च्या दरम्यान आणि त्याच आमच्याकडे लोकमत पेपर येत होता. तर पेपरमध्ये एक बातमी छापून आली की पाकिस्तान बॉर्डरवर सांगाडा 1700 रुपयाला स्मगल्ड होतो म्हणून. बरं पाकिस्तान बॉर्डरवर म्हणजे भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर 1700 रुपयाला सांगाडा स्मगल्ड होतो. एक वेगळंच काहीतरी दिसते. ज्या गोष्टीकडे आपण पाहणं सुद्धा चांगलं समजत नाही पण तिरस्कार करतो त्या गोष्टीकडे कसं ज्या गोष्टी घेऊन येते ती गोष्ट 1700 रुपये त्या काळात 1700 रुपये की ज्या काळामध्ये लग्न 10,000 रुपयात होत होतं पोरीचं त्या काळात ते 1700 रुपये. आणि मला एवढं माहित होतं की त्या काळामध्ये माझ्या बहिणीचं लग्न झालं तर त्यावेळेस ती घड्याळ होती कुठली ती रिक्को सिक्को वगैरे ते आम्ही त्या आतल्या म्हणजे त्या आतल्या मार्गाने घेतली
तर काहीतरी 360 रुपयाची पडली होती. आणि तिथं जर आपण समजा जर हे देऊन आणलं असतं म्हणजे ते ते टॅक्स वगैरे सगळं देऊन आणलं असतं तर ते जवळपास 850 रुपयाला पडलीच ती. म्हणजे मला माहिती का जवळपास अर्धा रेट पण ती मिळालेली आहे नाही का घड्याळ ती. तर म्हणजे 1700 रुपयाला म्हणजे तो अर्धाच रेट झाला याचा ऑब्विसली. तर त्याचा रिअल रेट किती रेट 3500 रुपये राहील जवळपास 3435. तर समजा तर 3500 रुपये एका गोष्टीवर जर स्मगलिंग म्हणजे मिळते आहे आणि भारताची लोकसंख्या ती एवढी मोठी आहे. त्यावेळेस वर्ल्ड मध्ये सेकंड नंबर होतं भारत नाही का. मरण्याचा रेट जास्तच राहणार 1.1 डेथ रेशो आहे. जर एवढ्याचे सागाडे विकले तर किती मोठी फॉरेन करन्सी मिळेल देशाला. माझ्या मनात नाही हे आपण मांडायलाच पाहिजे. मी त्याच्याशी लोकांशी बोलवतो म्हाताऱ्या लोकांशी बोललो तरी सांगितलं नाही तुझं म्हणणं तर ठीक आहे परंतु आम्ही जर असं केलं तर लोक आम्हाला गरीब समजतील भिकारचोर समजतील. आमच्या पोरीला म्हणजे नवरा नाही मिळणार पोराला सून नाही मिळणार इथून लोकांचे प्रश्न होते. मी लहानपणापासून म्हणजे म्हाताऱ्या लोकांची मी नेहमीच चर्चा करत आहे. मग काय व्हायचं की मग म्हटलं त्याला आपण लिहून पाहायला पाहिजे. तिथे आमचे बळणभर म्हणून आमचे एक मित्र राहत होते. कुठे? सोमवारी भेटलाच. अच्छा. तर त्यावेळेस त्यांचं असं म्हणत की तू असं करणं लिहून काढणं आणि माझ्या पुष्कळ ओळखीच्या म्हणे. त्यांनी पत्रकारिता तो काहीतरी कोर्स वगैरे त्यांनी केला होता आणि त्यांनी MA वगैरे मराठीत केलं. तू लिहितो म्हणे मी माझ्या ओळखीच्या मी छापर आणतो म्हणे. मी लिहिलं लेख आणि सगळ्या पेपरला दिला. कोणी छापायला तयार नाही. अक्षरशः माझी म्हणजे उपहास होत होता माझा. टिंगल टेवाळी होती ती बोटं दाखवायची माझी फिरकी घ्यायची मजा घ्यायची उपहासानं बोलायची माझे असं चाललं. मी तर विचार केला का आता हे छापून येतच नाही. आणि 14 जानेवारीला काहीतरी तो लेख 20 जानेवारी 1985-86 ला काहीतरी तो नाही 86 ला काहीतरी तो लेख छापून आला. मला एवढा आनंद झाला का नाही की साधा आयुष्यात एवढंसं कधी नाव नाही पाहिलं आपण ना एक बोटभर नाव नाही पाहिलं आपण ना आपल्या पेपरमध्ये. आणि एवढा मोठा लेख छापून आला. मी त्याला हेडिंग दिलं होतं की जिवंत जग व मेलेला मानव. आणि त्यांनी ते छापलं होतं जिवंत जगाव मेलेला मानव. जिवंत जगाव मेलेला मानव. अच्छा असं त्यांनी छापलं. त्या ध्यान वगैरे काही कन्सेप्टच नव्हती. मी ते 14 महिन्यापूर्वी दिलं होतं. आणि त्या मधल्या काळामध्ये मग ते ध्येयाची कन्सेप्ट सुचली आम्हाला. आम्ही टीव्हीला वगैरे गेलो ना तर तिथून तो ध्येयाची कन्सेप्ट सुचली. असं एकंदरीत झालं. खूपच लंबी म्हणजे एकदमच लंबी. ती काही आपण काही कोणी चोरलेली नाही ना. आपली न्यू आहे ती. आपल्या एखादी ज्यावेळेस तुमच्या डोक्यामध्ये एखादी कल्पना होती ती एस्टॅब्लिश व्हायला बराच वेळ लागतो. एकदम ताबडतोब नाही होत. तुम्हाला जर कोणी काही केलं आणि ते माहिती आहे त्याच्या पाठीमागचं समोरचं सगळं माहिती आहे तर ते एकदम काहीतरी तर ठीक आहे हे वाचलेलं आहे ते वाचलं आपल्याला माहिती आहे फायदे आहे आपण सुरू करतो ऑब्विसली. पण हे तर आपल्या हवेतले मनोरथ आहे सगळं. जेही कल्पना जे डोक्यात येत ते हवेतले मनोरे होते. म्हणजे इथून तर आमच्या समोर प्रश्न होता का आपण म्हणून तर राहिलो असं करा तसं करा तसं करा पण आपली बॉडी घेईन कोण. इथून प्रश्न होता आपली बॉडी घेईन कोण. तर आम्ही टीव्हीला कार्यक्रम करतो. भाऊ पंचीबाई होते. त्यांना मी माझी आयडिया सांगितली. त्यांना एवढं आवडलं का तिने अक्षरशः माझ्या गालाचा मुका घेतला होता. तू काय बोलला म्हणजे तू हजारो गोष्टीमधली एकच गोष्टी केली का मेलेला माणूस कामात येतो. जो आजपर्यंत कोणी सांगितलं नाही. ऋषी प्रशित पैगंबर देव मुनी कोणी 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 सांगितलं कुठल्या ग्रंथाच नाही कुठं काही सांगितलं नाहीये. आणि ते एक नवीन आयडिया म्हटली म्हणे. त्यांच्या त्या बॉस त्यांचं पटत नव्हतं. ते म्हणजे माझा बॉस नाही म्हणजे काही हरकत नाही पण मी हा कार्यक्रम करीन म्हणजे करीनच म्हणे. आणि मग दोघा मिळून आम्ही तो विषय देहदान हा नाव दोघा मिळून ठेवलेला आहे. आणि म्हणजे देहदान तुमचं एकट्याचं नाव नाहीये. नाही आयडियाच ना कन्सेप्ट तुमचीच आहे. हो पण देहदान नाव कसं आलं नाही तर सुचवलं त्यांनी. म्हणजे आम्ही एकमेकीने हे नाव ठेवायचं का ते नाव ठेवायचं का ते नाव ठेवायचं असा विचार करत होतो. मग हा प्रोग्रामचं नाव होतं की हा कन्सेप्ट. मग नंतर प्रोग्रामचं नाव झालं हेच. हा देहदान हे नाव झालं. नेत्रदान आहे रक्तदान आहे नाही का. तर मग आपण असं करू आपण देहदान ठेवू म्हणे. म्हणजे एवढे सारे अवयव दान देता येतात तर आपण देहदानच ठेवूया सरळ. म्हणजे पूर्ण देह द्यायचा आहे ना आपल्याला. की आपल्याला अवय द्यायचं नाहीये आपल्याला पूर्ण देह द्यायचा बॉडी द्यायची. आणि त्याच्यामुळे जो अंत्यसंस्कार जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळेच खतम होणार. त्यामध्ये जे प्रॉब्लेम निर्माण झाले हजारो वर्षांतर इथं तर हजारो वर्षापासून सुरू आहे अंत्यसंस्कारची पद्धती. हे जे काही प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत तर ते त्याच्यामुळे संपणार आहे. त्याच्यासाठी अल्टरनेट पाहिजे असते ना. एखादी गोष्ट तुम्हाला संपवायची आहे तर काय तुम्हाला दुसरा अल्टरनेट द्यावं लागतं. हा त्याचा अल्टरनेट होता सोल्युशन होतं त्याच्यावरचं हे नाही का. आणि मी जी कल्पना मांडली होती
ती मेडिकलला बॉडी मिळण्यासाठी बिलकुल नाही. म्हणजे माझी जी कल्पना हा. आहे ती मुळात मेडिकलला बॉडी मिळण्यासाठी नाहीच आहे. माझ्याकरता मेडिकल कॉलेज ही म्हणजे देहदाराची अंत्यसंस्कार भूमी आहे माझ्यासाठी. पण असं का? माझ्या डोक्यात तो विचारतो ना का अंत्यसंस्कारचा प्रॉब्लेम मिटवण्यासाठी म्हणून ती मांडली नाही का. तर माझी जी कन्सेप्ट होती ती मेडिकलची कन्सेप्ट म्हणजे फक्त वैद्यकशास्त्र झाला. माझी कन्सेप्ट ती नव्हतीच. माझी कन्सेप्ट होती हेल्थची. हेल्थ म्हणजे मोठा विषय. 100% हेल्थ तर 5% म्हणजे वैद्यकशास्त्र. हेच दुसरं काही नसतं. त्या तुमच्या मागे मी येतो. आपण चहा करून टाकू. छोटस घर आहे पण मस्त वाटतं. म्हणजे तुम्हाला गमतं एकटं आहे एकदम. नाही मला तो वेळच कमी पडतो. घराचा प्रश्नच वेळच कमी पडतो मला. फुल टाइम म्हणजे अभ्यास पूर्ण. हा बस येऊन जाऊन ते फक्त खाण्यापुरतं झोपण्यापुरतं थोडस. तर मला मी एका ठिकाणी जॉब करतोय तर तेवढ्या पुरतं काही. आरोग्य भारती म्हणून संस्था आहे. गव्हर्नमेंट नाही प्रायव्हेट संस्था आहे ती. मी बसू शकतो? हो बसता येईल तुम्हाला. तर त्याच्यामध्ये आता पोट भरण्यासाठी काहीतरी करावंच लागेल ना. जरी मी बेसिकली इंजिनियर आहे पण त्याला काही अर्थ नाही ना नाही का. तर पोट भरण्यासाठी मी सगळं ते करतो ते. तर तिथं काही असलं काम तर तिकडे जातं. बाकीचं फुल टाइम इकडे देतो. मग मी काम करत असतं सध्या. काम असं काहीच नाही. जेवढं असतं तेवढं. असं एक काम म्हणून नाही. अच्छा. काही गरज नाही. आणि मुलगा वगैरे काय कुठे? मुलगा अमेरिकेमध्ये PhD करतोय. कशामध्ये? पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे वेगळे वेगळेच टॉपिक घेतलेत. नाही तर त्याची आवड होती ना. मला वाटत त्यांनी मिलिटरीत जावं म्हणून बायकोशी भांडण करून त्याचं वतन ठेवलं होतं मी. ठेवलं ना? वतन भांडण करून. तिला असे तसेच नाव पाहिजे पण मला मिलिटरीत जाता नाही आलं. माझी इच्छा खूप होती पण म्हातारे वडील आणि आम्ही 2 लोक होतो त्याच्यामुळे मला मिलिटरीत जाता नाही आलं. तर म्हणून मग पोराला तरी कमीत कमी पाठवू मग त्याचं नाव मुद्दाम वतन ठेवलं. त्यांनी मला 18 सांगितलं पप्पाने मला मिलिटरीत नाही जायचं आहे. मला संशोधक व्हायचं आहे. चांगली गोष्ट आहे. तुम्ही फोर्स नाही केला? कशाला करायचा? त्याची इच्छा. कशाला फोर्स करायचा? मी कधी त्या मताचं नाहीच आहे. त्यांची जी इच्छा आहे ती आणि ती खरी म्हणजे करेक्ट पद्धत तीच आहे. तर त्यांचा जर आपण इन्स्टिट्यूशन म्हणतो ना आतून त्याला काय आवाज येतो आहे त्याला काय पट्टे आहे तसं मी त्याला चांगलं घडवलं. म्हणजे शक्यतो लोक पोरांना घडवायला कधी लक्ष देत नाही. त्या नाटकात नाही बस आता पोरं आपाप मोठे होतील सगळं समस्या सगळे करते. पण मी मनापासून ठरवलं होतं की जसं महात्मा गांधीचं पोरं मोठ्या लोकांची पोरं काही खूप काही विशेष काही निघाले नाही आहे नाही का. फक्त त्या पंडितराव नेहरूचीच पोरगी ती चांगली निघाली तर बाकी जेवढे मोठे सगळे अहंकारीच निघाले. काही का असेल ना पण एक चांगले एक रेपुटेशन आहे त्याचं आहे का नाही. तो प्रत्येकात काही ना काही गुणदोष असणारच आहे. 272 गुण आहे आणि काही जे आपल्याला चांगले वाटते आपण त्याला चांगले सद्गुण म्हणतो. जे आपल्याला न आवडणार त्याला आपण वाईट गुण म्हणतो. ते 272 गुण ते निसर्गातून चाललेले आपल्यामध्ये नाही का. तर मी त्याला घडवायचा पण खूप प्रयत्न केला. अच्छा शाहू सोबतच काम सुरू केलं की नरेंद्र दाभोळकर वगैरे यांच्यासोबत पण काम केलेलं आहे? कशाचं? अंधश्रद्धाचं? नाही माझं आर्टिकल आलं होतं इथे छापून. तर इथे हरीश देशमुख राहतात सोमवारी पेठला. तर ते हरीश देशमुख माझ्याकडे आले पत्ता शोधत. ते म्हणजे आमचं शिबिर आहे 3 दिवसाचं करा. तर मला लहानपणापासून याची आवड. म्हणजे मी लहान असतापासून मी प्रश्न विचारतो लोकांना असं कसं तसं कसं. मी माझ्या वडिलांसोबत वाद करत या गोष्टीवर. त्यांना इथून मी चॅलेंज द्यायचं का तुम्ही तुमच्या मित्रांना घेऊन या आणि माझ्या प्रश्नाची उत्तर द्या म्हणून. मी त्यांना चॅलेंज करतो 8व्या वर्गात 7व्या वर्गात असताना. ते सांगतात का नाही की मग म्हणजे कश्यपानी म्हणजे दान केली म्हणजे 21 वेळा पृथ्वी जिंकली आणि दान केली नाही का. ते 21 वेळा जर पृथ्वी जिंकली तर मग त्यावेळेस मग रावण कसा राहिला वाली कसा राहिला त्या काळातले मोठे जे धुरंधर होते कालेवन कसा राहिला बाकीचे हे लोक राहिले कशी मग. म्हणजे जर तर त्यांनी जिंकले नाहीये त्यांनी
नाही का, जिंकले असते ते जिवंत लोक राहिले नसते. त्यांनी सगळ्या शक्तींचा निष्पात केला आणि एक वेळा नाही 21 वेळा. कसं शक्य आहे, इतकं फिरून येऊ शकतो का तो, म्हणजे असे ते प्रश्न विचारतात ना मी. म्हणजे खरं ते खरं प्रश्न जो होते म्हणजे प्रश्न विचारणार तर विचारणारच, खोदू विचारायचे प्रश्न. मी म्हणजे चॅलेंज करतो त्यांना. म्हणजे शेवटी तर अशी वेळ आली होती का वडील म्हणजे तू राक्षस आहे, आमच्या पोटाने जन्माला आला, असं झालं तसं झालं. आणि जे तुम्ही वाचलं आपण पुराणातून इकडून तिकडून, आणि जे आपण आकलन करत गेलो लहानपणी, मला चांदोबार खूप आवडायचं. तर त्याची ह्याच्यातून मग त्यांना प्रश्न तयार व्हायचे ते, आणि मग त्यांनाच विचारायचे. म्हणजे लोक सरळ सांगायचे लोकांना कधी बाबाशी संबंध ठेवू नको, हा त्याच्यामुळे पोरं बिघडतील असं सांगायचे त्यावेळेस. गरिबीमुळे आपण कधी काही वाचत नव्हतं. एकदा काय झालं की असंच वडिलांनी काहीतरी आलूबोंडा आणला, आणि त्या आलूबोंड्यावर तो काही पेपर वाचायला सोयच नाही ना गरीब असल्यामुळे. नंतर ते खानदानी ते वाचत बसलं तिथे 7-8 असताना तिथे. तर तिथं पोलखोल मंडळी म्हणून आली, आणि त्यात उमेश बाबू चौबेचं नाव होतं, आणि ते सगळं ते अंधश्रद्धा निर्माण लोक होते. म्हणून चला आपल्याला कोणतरी आपल्या विचारांचे माणसं सापडले. मला खूप आनंद झाला, मनापासून आनंद झाला. मी ते वाचतं का तेवढंच मला खूप आनंद, चला आपल्या विचाराचे लोक आहेत तिथे, कोणीतरी त्यांना ओळखते की नाही काहीच नाही, पण मला खूप आनंद आपल्या विचाराचे लोक आहे ते. वगैरे स्वभाव वगैरे कसा. नाही तर ते कसं झालं की मग हरी देशमुख आले, मग त्यांचा मी कोर्स केला. कोणता कोर्स? हा 3 दिवसाचा. नंतर आपल्या मनात काही प्रश्न असतात ना, असं कसं म्हणते श्याम म्हणा, असं कसं म्हणते, कसं बरोबर आहे. कसं आहे की तो विद्वान आहे म्हणून तो म्हणतोय तर ते खरंच आहे बा, याच्यावर विश्वास प्रश्न विचारणं खूप जास्त इम्पॉर्टंट. ते आपल्याही डोक्यात देतो ना, सगळ्याच गोष्टी आपण थोडीच पटणार आहे. आपण ते विद्यार्थी जाऊन शेवटी फक्त आपल्या कल्पना का असं नाही तसं नसावं, काही गोष्टी त्यांच्याशी मिळत जुळत होत्या. मग ते असं वाटतं का नाही असं कडं आपण विचारवर प्रश्न त्यांनी हा विषय मांडला की, आणि मग असं कडं का त्यांनी जे विषय मांडायचे ते मांडण्यामध्ये आपली कशी खतम होऊन जाते, आपल्या ते उत्तर आपोआप मिळून जातो ते आपल्याला. कारण ते प्रत्येक गोष्टीचं ना उदाहरण देतात की बा आमच्याकडे याचं वालं बॅक म्हणजे हिस्ट्री आहे याच्यावर की असं का घडतं. तर प्रत्येक गोष्टीला पॉईंट आहे, पॉईंट नुसार ते प्रत्येक गोष्ट मांडतात. तर मला ना त्यांच्या गोष्टीवर खूप म्हणजे विश्वास असतो. श्याम मानवच्या वगैरे जेव्हा मी भाषण वगैरे ऐकलेत ना, विश्वास म्हणण्यापर्यंत ते पटणं, ते खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट नाही का. तर त्याच्यामुळे मी त्यांचा इंडिरेक्टली कार्यकर्ताच होऊन गेलो. 16 वर्ष काम केलं मी. जवळपास 50 बाबा एक्सपोज करण्यामध्ये मी होतो. त्यांच्या सोबत राहायचं ना, आणि त्यांना मदत करायची, कुठे आपले त्यांना पॉईंट सांगत राहायचे. आणि ते मला चांगलं लाईक करायचे, कारण का मी इंजिनिअरिंग साईडचा होतो. त्यांच्याकडे इंजिनिअरिंग साईडचे लोक कमी होते, आणि पूर्वीपासून आपण एक लोकांना आयडिया देणारे माणसं आहोत. असं नाही असं नाही असं, याच्यातून ते त्याच्यातून ते आहे की नाही. तर आजही लोक विचारते मला, कधी काही प्रॉब्लेम पडला तर उमेश बाबू चौबे मला बोलवायचे, जेव्हा मेहर को बोला की लेके आओ. म्हणजे काही झालं लोक तर अजूनही मला विचारासाठी येतात. कारण आपलं माइंड सगळं काय इंजिनिअरिंग आहे, आणि तेच म्हणजे क्रिएटिव्ह माइंड आहे. असं असं तर कसं असं, मग ते तसं कसं, ते तसं कसं, हे कसं झालं असं, ते कसं झालं असं. तर त्याच्यामुळे ते लोक हे करायचे ते, तर त्याच्यातून सगळं वाढत गेलं. हो मी श्यामला भेटलेलो. अच्छा. त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता, पण सर एवढे बिझी आहेत सध्या. तर मुंबईला राहतात ते. मुंबईला राहतात ते, इथे आहे ना देवळीचे आहेत ते, वर्धा देवळी नाही का, त्यांचा तिथला जन्म आहे त्यांचा. नाही त्याचं कारण वेगळं होतं तसं. तर त्यांच्या अंगावर खूप सारे कर्ज झालं, तर सगळे ते स्वतःच्या कर्ज म्हणजे करायचे. नंतर मग ते तिकडे समवण्याकरता तिकडे गेले. समजलं नाही कर्ज झालं म्हणजे बँकेकडून लोन होतं. हो, इकडून तिकडून घेतलं ना. सोशल वर्क मध्ये असंच असते, माणूस भिकारीच होऊन जाते. मला कोणतरी म्हटलं होतं की त्याला ज्यालाही सोशल वर्क करायचं ना, त्यांना त्याच्या वडिलांकडून त्याच्या पूर्वजांकडून खूप जास्त पैसा भेटला पाहिजे, तरच तो पुढे जाऊन सोशल वर्क करू शकतो. नाही तर मग खूप कठीण आहे. त्याचे जेवायचे आणि खायचे येऊन वांदे होतात असं म्हटलं नाही. ते तसंच झालं होते. तर मग ते तिकडे सगळं सोडून गेले, त्यांनी उमेश बाबू चौबे सगळं सोपवलं, त्यांना अध्यक्ष केलं, आणि त्यांनी ते सगळं सोपवलं त्यांच्यावर. असं ते झालं. पण तिकडे ते गेले मुंबईला. त्यापासून उमेश बाबू चौबे ते अध्यक्ष. यांच्यावर काय मत आहे, जे आता जसं कॉम्रेड पानसारे मरण पावले, जेवढी असॅसिनेशन झालेले आहे त्या विद्वान लोकांवर, याच्यावर काय मत आहे? मत कसं तर मी तुम्हाला सांगतो. माझी गोष्ट सर माहिती आहे का, अटॅक झाले यांच्यावर. हो. पण आतापर्यंत ज्यांनी खून केलेला आहे ना, जसं गौरी लंकेश झालं, त्यांच्या खुनांचा म्हणजे ज्यांनी खून केलेला, ज्यांनी गोळ्या मारल्या यांचा पताच नाही काढलेला आहे. कोणी अरेस्ट नाही झालं अजूनपर्यंत. तो वेगळा भाग आहे म्हणा. परंतु मी माझं उदाहरण सांगतो मला, की मी ज्यावेळेस ही कल्पना मांडली ना, माझे वडील मला सांगितले की तुझं मर्डर करून टाका कोणी. कारण का आजपर्यंत ती हजारो वर्षाची प्रथा आहे, आणि त्या संस्कारात तू तिला विरोध करतोय.
म्हणजे माझ्या वडिलांना हे वाटत, माझ्या मृत्यूची भीती वाटत होती की मी असे विचार मांडतो आणि देहदान करा म्हणून, तर लोक तुझा मर्डर करून टाकेल. ठीक आहे, गोष्ट आहे. त्यावेळेसच म्हणजे मी ही म्हणजे सुरुवात केली या कामाला. मी विचार मांडतो म्हणजे जवळपास 83-84च्या अगोदरची गोष्ट नाही का. तर मी मांडत होतो, मग मी चर्चा करतो ना, तर वडील असे म्हणायचे, लोक सुद्धा मला मानत होते की एवढं सोपं नाहीये तू जे म्हणतोय ते, कारण तू त्यांना धर्माला तू छेद देतोय. हजारो वर्षाची परंपरा तू ती मोडायला सांगतोय. तू धर्मांध लोक आहेत, खूप जास्त धर्मांध लोक आहेत. मी जेवढं ऑब्झर्व केलंय, लागलेला लावत होता. मला वाटलं लावलंच नाही, गोष्टीमध्ये झालं. तर इव्हन मला जस्ट रेड अँड व्हाईट अवॉर्ड मिळाला ना, तेव्हा मी रेड अँड व्हाईट सोशल ब्रेवरी गोल्ड अवॉर्ड आहे, मुंबईचा आहे, गॉडफ्रे फिलिप्सचा आहे. गॉडफ्रे फिलिप्स नावाची कंपनी आहे, तर त्यांनी दिला तो किरण बेदीला वगैरे मिळाला, मोठा अवॉर्ड आहे. जे तो अवॉर्ड म्हणजे मला मिळाला ना, तर असं वाटतं सारखं आपण काही एकदम हवेत उडल्यासारखं वाटत होतं. एकदम म्हणजे 40 कॅमेरा समोर लागलेले असे, आणि कमरेत हात टाकून वगैरे तिथे घेऊन गेले. उभं असं राहतं तसं राहतं. त्यांचे पूर्ण ऑफिसर सगळे आपल्या विमानाने आले. एक रेप्युटेशन भेटली अतिशय. म्हणजे कधी एवढं पाहिलंच नाही. असं वाटतं की आपण किती मोठे माणसं, आपण स्वतःला एकदम खुद समजतो. आणि म्हणजे असं ते वाटायला लागलं. थोड्या वेळ करता ते हवेत उडल्यासारखं वाटत होतं नाही का. हा तिथे ती हे द्यायसाठी त्याला काम, तो आपलं अँकरिंग करण्यासाठी गुलपनांग होती त्यावेळीची मिस इंडिया. बापरे. गुलपनांग होती इंग्लिशमध्ये अँकरिंग करायसाठी. इकडे टीव्हीचे ते शम्मी नारंग, त्यावेळेस किती मोठे व्यक्ती होते, शम्मी नारंग वगैरे. टीव्ही त्या स्टेजवर बसले डॉली ठाकूर, ते सगळे त्या काळातले टीव्हीचे फार मोठे मोठे म्हणजे वेगळी फिलिंग असेल. आणि तो जो अवॉर्ड दिला, ते मोदी कंपनीचे मालिक होते तिथे, आणि तिथे पोलीस महासंचालक होते पूर्ण महाराष्ट्राचे प्रमुख. तर त्यांनी तो अवॉर्ड दिला मला. आणि सगळं पूर्ण म्हणजे बॉम्बेचे जेवढे काही पेपर होते A to Z, गुजराती का आणि उर्दू का सगळ्या पेपरला म्हणजे फ्रंट पेजवर छापण्याला 6-6, 7-7 टीव्हीवर सगळे ऑनलाईन. त्यांनी माझी इंटरव्ह्यू घेतली नाही, टीव्हीवर सुरू आहे अशा टाईपचं वगैरे. खूपच वेगळं फिलिंग होतं. त्यामुळे त्यांनी म्हटलं होतं की जर तुम्ही एखाद्या अरेबियन कंट्रीमध्ये असते, आज आतापर्यंत तुमच्या नावाचा फतवा निघून गेला असता की चंद्रकांत मेहर को काट डालो, चंद्रकांत मेहर को काट डालो. पण हा महाराष्ट्र आहे, हा ऍडव्हान्स आहे, एज्युकेटेड आहे, म्हणून त्यांनी तुम्हाला पचवलं आणि काही झालं नाही तर आपण फतवा निघून असता. कारण तुम्ही धर्माच्या विरोधात मी बोलून राहिलेले आहे. तुम्ही एवढं सोपं नसतं असं वाटतं. तुम्ही आपण ज्या गोष्टीतून आता इकडे शिफ्ट झालेलो की यांना जे मारलं गेलं तर धर्मांमुळेच मारले, त्यांनी धर्म नाही पटणार आहेत ना. आता म्हणजे बोलण्यासारखी गोष्ट नाही. आता मी तुम्हाला सांगतो ना, मी एकदा यांच्याकडे गेलो, आपल्या जयेंद्र सरस्वती नागपूरला आले होते. जयेंद्र सरस्वती कामेची कोटीपुरमचे ते शंकराचार्य होते, सगळ्यात मोठी पोस्ट त्यांचीच होती. तर ते नागपूरला रामेश्वर, ते थाडेश्वर राम मंदिर आहे ना आपल्या शुक्राच्या तळ्याजवळ, तिथे ते आले होते. सकाळपासून भेटासाठी प्रयत्न केला. तुम्ही? हो. कशासाठी? त्यांचं काय मत आहे त्याच्यावर? अच्छा. हा, मी खूप लोकांना भेटलेलं असं विचार मांडण्यासाठी, फक्त त्यांचे विचार समजून घ्यायसाठी, त्यांच्याकडे पाठवून त्यांचा रिप्लाय काय येतो, त्यांची फीडबॅक. खूप लोकांना भेटलोय. प्रीती सुधाजी का, ते हा आपल्या कोण प्रणव पंड्या का, खूप 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 वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना मी भेटलेलो. मी खूप लोकांना भेटलो मी. तर त्यांना भेटायसाठी गेलो. मग आमची संध्याकाळी भेट झाली 7 वाजता. मी त्यांना आपला विचार मांडला. तिथले जे लोक होते त्यांना बिलकुल असं नाही होऊन देंगे मला. ते माझ्यावर म्हणजे मला वाटतं कुठे लाथा खायची पाळी यायची काही तेच. तिथले जे लोक, पण त्यांची जी एक शिष्या होती ती MSc होती, तिला माझा विचार पटला होता. मग ही तशी तर त्याच टाईपचे थोडेसे बोलायला लागले होते, जयेंद्र सरस्वती. मग त्यांच्या दोघांमध्ये वाद झाला नाही का. ती सांगा इनका म्हणजे यांचं बरोबर आहे, तुम्ही असे विचार कशा. त्यांची शिष्य त्याशी थोडीशी बात करायला लागली. चला माझ्याकडून कोणतरी मिळाली एक माणूस नाही का, हिंमत येते. हा, हिंमत आली. आणि नंतर मग त्यांचा वादावाद झाली. मग त्यांनी मग शेवटी याच्यावर आले का अच्छा हम सोच कर बताएंगे. अच्छा, असं जयेंद्र सरस्वती म्हणजे त्यावेळेचे ते चीफ पूर्ण भारताचे सरस्वतीमध्ये म्हणजे जे कामेची कोटीपुरम शंकराचार्याचे ते प्रमुख होते ना ते. आणि त्या गोष्टी ते खाली तर ते प्रमुख होते ते. हा, मग शेवटी बिवटला झाला. आता इथे जास्त वेळ राहण्यात बेकार आहे. आणि हे लोक म्हणजे वरवर चांगले मोठे बोलतात. आता मागे मी प्रणव पंड्याला भेटायसाठी गेलो. बहुत अच्छा काम करते, पाठीवर हात ठेवते, करण्याची आहे लोगों ने, होण्याची आहे.
त्यांना जर आपण म्हणाव की आप लोग बोलेंगे क्या, पण करायला कमी पाहतात, नाही करते. मी त्यांना म्हटलं प्रणव पंड्या मला तुम्हाला भेटायला यायचं डिटेल मध्ये. मैं मिलता मैंने आपसे बोला मैं कल आने वाला हूँ, 11 बजे यहाँ पे मैंने. ते काहीतरी इथे थांबले होते, कुठे आमदार भवनला थांबले होते. तो मैंने उधर मत आओ, बोले मैं ये मिलूंगा आपको, बोले तो आप इधर ही आओ, इधर मुलाकात करेंगे ना, मैं दूंगा ना मैं समय म्हणे. आणि तेच उशीर आले. त्यांनी भाषण दिला आणि त्यांच्या तिथलं गायत्री मंदिरमध्ये आणि ते निघून गेले. मी बात करतो म्हणे. असंच राहतात ते. जेवढ्या मी अशा म्हणजे धार्मिक लोकांना भेटलेलो आहो त्यांनी मॅक्सिमम असंच सांगितलं. कोणत्या धार्मिक लोकांनी सपोर्ट केलेला आहे? एक व्योम स्वरूपानंद म्हणून ते ज्योती व्योम स्वरूपानंद इथे स्वामी विवेकानंद मिशन मध्ये होते. तिथे होते. तर आम्ही त्यांना ते जे हे होते मौलाना अब्दुल करीम पारेख, आम्ही टीव्हीला कार्यक्रमासाठी गेलो त्यांच्याकडे. तर ते म्हणे आप म्हणले हिंदू पडते हो मुसलमान आहे. तर म्हणजे देहदान जीवनदान या कार्यक्रमा सगळ्या लोकांची मी मतं घेतले होते. तो म्हणे आप इनसे परमिशन लावू म्हणे कि बाबा ये अच्छा है करके म्हणे. म्हणलं की मग किससे लावू, मिलो बोले भाई. त्यांनी त्या व्योम स्वरूपानंदांचं नाव सांगितलं आणि यांचे जे मठाधीश होते कुठले गीता मंदिरचे त्यांचं नाव सांगितलं. मी त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी पण छान लिहून दिलं. आणि जे मठाधीश होते इथले गीता मंदिरचे ते तर इतके खुश झाले. तर त्यांनी सांगितलं की आजपर्यंत जिवंत माणूस कधी कामात आलेला नाही, परंतु या देहदानामुळे मेल्यानंतरही माणसाला उपकार करण्याची पुण्य मिळवण्याची संधी प्राप्त आहे. तुम्ही बोललेत की जिवंत माणूस ही काही कामात नाही आलेला आहे. नाही आता जो शब्द वापरला तुम्ही, नाही तसं नाही. म्हणजे जिवंत माणूस जितका कामात येत नसतो त्याच्याही पेक्षा जास्त मृतदेह कामात येतो. अच्छा, त्याच्याही पेक्षा जास्त असं त्यांचं म्हणणं पडलं. त्यांनी रायटिंग मध्ये मला लिहून दिलेलं आहे. अच्छा, म्हणजे सपोर्टिव्ह लोक पण आहेत ना, आहेत सपोर्टिव्ह लोक आहेत. आणि जे विद्वान लोक आहे का नाही, जर फक्त त्यांनी जर आपल्या धर्माचा अहम सोडला तर ते बोलतात ते चांगलं आहे म्हणतात. म्हणजे आजपर्यंत त्याच लोकांनी मला सपोर्ट केलेला आहे, हे लक्षात ठेवा. जे विद्वान लोक आहेत ज्यांना आपण चांगले समाजाचे नेते म्हणजे सामाजिक दृष्टीने आपण समाजाचे नेते म्हणतो त्यांनीच केला आहे. आणि बाकी साधारण काय ते इकडूनही पलटतात तिकडूनही पलटतात. म्हणजे त्या बिनबुड्याच्या त्या लोट्यासारखं असतात नाही का. आणि मार्क्सही म्हणतो ना की जी काही क्रांती केली आहे, जी काही समाजात घडामोडी करून आणलेल्या आहे त्या एक तर गरीब वर्गाने केल्या की एक तर हायर वर्गाने केल्या, दोनच वर्गाने केल्या. मधल्या लोकांना फायदा असतो तो तिकडून त्याला पोटाची जास्त चिंता असते. काही पोट गरीबाची जास्त गरज असते पोटाची. ते तर आहे. त्यांना काही एवढी पोटा बिटाची नसते, त्याला त्याचे काही घेणं नसतं. घेऊया आपण, थांबूया. हो. तसं पाहायला गेलं ना तर ह्या इंटरव्ह्यू आम्ही जवळपास 2 ते 3 तासाचा इंटरव्ह्यू घेतला होता. पण माझी चुकी की भाऊ माझ्या हाताने तो जो डेटा आहे तो डेटा कॉपी नाही झाला आणि कॉपी न करता मी कार्ड जे आहे ते पूर्ण फॉर्मॅट केले. जर तुम्हाला हा इंटरव्ह्यू जेवढा पण आहे तेवढा आवडला असेल, तुम्हाला जर अजून इंटरेस्ट असेल देहदानाबद्दल तर मला कमेंटमध्ये कळवा. पुन्हा जाऊन सरांचा इंटरव्ह्यू घेईल, तुमचे प्रश्न सरांकडे मांडेल आणि तुमच्याकडे उत्तर आणेल. तर व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंटमध्ये थोडंफार सांगा की अजून काय करू शकतो, कोणाचे इंटरव्ह्यू घेतले पाहिजे मला कळवा. आणि थँक्यू.